जर कर्जतला फार्म हाऊसला जाणार असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रोम रोम भाइयों. ओम साईराम, स्वागत आहे आपल्या सन ब्लॉग चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण चाललो आहे एका ठिकाणी. बघा माझ्याबरोबर श्लोक आम्हाला सोडायला, ओम साई बुगडे, सोहम पारकर आपले मित्र. पहिला स्टॉप लागणार आहे आपल्याला पेट्रोल पंपचा आणि आपण घेऊन चाललो आहे ॲक्सेस. गाडी स्टार्ट कर. पेट्रोल भरून आपला झालं आहे, टँक फुल केली आहे. किलोमीटर किती दिसतात काय, 2056 किलोमीटर आहे गाडीचे. आता चला वेळ न काढता निघूया. आता ऑलमोस्ट 9 वाजायला आले आहेत, 8:51. फटाफट निघूया आता. अजून स्पॉट सांगितलं नाही तुम्हाला कुठे जायचं आहे ते. 2 hours later. फायनली 11 वाजता आपण पोचलो आहे. बघा दाखवतो तुम्हाला. 11 वाजून 5 मिनटं आणि 41 झालेत. 21-41 किलोमीटर. आणि हे बघा इथे आपण आलो आहे कर्जतला फार्म हाऊसवर. बघा समोर रस्ता थोडा घाणेरडा होता पण काही शूट नाही केलं कारण काळोख होता सगळीकडे. हा बघा क्षण पाण्यात गेलाय. हा बघा. हाय, आल्या आल्या तू पाण्यात गेलायस. चलिये बाहेर आता जेवायचं आहे ना. चल बघा आपला फार्म हाऊस. हा एक आपला हा एवढा घर आपल्यासाठी आहे आणि ते सगळं आता पूलच्या बाजूला बसलेले. आता इथे बघा लल्लेश खायला लागला. माई आमचा तू छोटासा मेगा. हाय तू हाय कर. पाटी कविता, बाबू आणि बाकीचे अजून तिकडे काहीतरी करतायत. बघा एवढा मोठा स्पीकर. आणि आता आपण चाललोय आतमध्ये आलोय. हे बघा इथे स्पीकर, बेडरूम स्पीकर. ही संकेतची बेडरूम आहे. एसी चीड केले ना सर. सर सर प्लीज सर प्लीज. एसी पण आहे. फुल चीड करून ठेवलेली. हा बाथरूम. हा एक बेडरूम. आमचा छोटूसा तू चल बाजूला लल्ला. इथे एक बेड आहे. अजून इथे एक बेडरूम. इथे एक बेडरूम आहे. सगळं सामान टाकलेलं आहे एकदम. हा बघा क्षण इथे. A few moments later. आता जेवण आले. भाकरी इथे, नळ्या, सलाद, व्हेज जेवण आज. गुलाबजाम, भात, बटाट्याची भाजी, पनीरची भाजी आणि डाळ. एवढं सगळं आता जेवायचं आहे. A few moments later. बघा आता आम्ही हावजी खेळायला बसलो आहे. तो श्रवण तिथे बसलाय. आमचा क्षण, मामा. हा बघा गोंगडीवाला बाबा. ओ अलग ही लेवल का बंदा था. आमचा तू फिरतोय इथे. आणि आम्ही हावजी खेळतोय. The next day. सकाळी उठून आपण टाइमपास करत होतो. आता ऑलमोस्ट 9:15 वाजलेत. ऊन बघा किती कडक आहे. तिथे आपली एक्सेस लावले आणि नाश्ता करायला तिथे समोर जायचं आपल्याला. त्या तिथे तो बघा बसलेत सगळे नाश्ता करायला. तर चला आता पटापट आपण पण फ्रेश होऊन जाऊया नाश्ता करायला. आइए देखते हैं मजा आएगा. नाश्त्याला आहे मिसळ पाव, मिसळ, भुर्जी आणि पाव, चहा. आणि आपले आता मित्रमैत्रीण नाश्ता करते. तिथे आमचा पिलू सण, आमचा सासू. बाबू मिसळ कशी आहे. हे अंडा भाऊ. बघा आता आपला बकासूर आलाय. गजब बेइज्जती है. दूल्हा को नाश्ता के लिए कौन इंतजार कराता है. त्याच्या बाजूला अजून एक बकासूर. ये भगवान क्या जुलूम है. आपले 2 बकासूर. ए इथे हाय तर कर बकासूर. ऍक्टिंग तर देखो. वाह क्या ऍक्टिंग कर रहे हैं. वाह क्या एक्टिंग कर रहा है. मामा आलाय. आमच्या सासूबाई वगैरे बसले सगळे.
हा बघा इथे नाश्ता करायचा एरिया आहे, मी मगाशी दाखवलेला. इथे नाश्ता आहे, वरती आपले साईबाबांची फ्रेम, खाली किचन आहे. किचनमध्ये जाऊया आपण जरा दाखवायला तुम्हाला. किचनमध्ये इथे जेवण बनवतात सगळं, हे जेवण बनवतात किचन. दादा तुमचं नाव? राजू गुप्ता. हे जेवणला किचनला तिथे बघा, किचन, फ्रीज मस्त स्पेशियस, आणि मिसळ चांगली होती, त्याच्यासोबत भुर्जी पण चांगली होती. आता दादा चहा बनवत आहेत आपल्यासाठी स्पेशल. आणि हा पूर्ण एरिया आहे. इथे तीन कॉटेज आहेत ना? 4 कॉटेज आहेत. एक कॉटेज आहे आपला पुढचा कॉटेज आहे, हा इथे एक कॉटेज आहे, आणि त्याच्यापाठी स्विमिंग पूल आहे, मी मगाशी दाखवलेलं. आणि बघा आपली इकडे एक्सरसाइज घेऊन आलेलो आपण. आता आपण हे बघा, काल रात्री काय दाखवलं नव्हता, मुरबाड कर्जत रोड आहे हा. आणि हे बघा इथे श्रेयांश फार्म अँड रिसॉर्ट आणि त्याच्यासोबत यशोदा फार्म रिसॉर्ट आहे. पण आपण थांबलो आहे श्रेयांश फार्म रिसॉर्टला, आणि हे दादा आहेत तिकडचे. आता आपल्याला ते घेऊन चाललेत. काल आपण इकडनं ह्या रोडनी गेलेलो कच्च्या, काल माहीत नव्हतं म्हणून. चला तर आता दादा आपल्याला दाखवायला आले. हा रोड आहे, इकडनं आतमध्ये यायचा. इथपर्यंत आल्यावर आपल्याला जस्ट राईट टर्न करायचं आहे. राईट टर्न केल्यावरच समोरच आपल्याला दिसतो श्रेयांश फार्म हाऊस. हे आता पार्किंग एरिया आहे. आणि हा बघा काल दाखवल्याप्रमाणे आपण पोचलो आहे श्रेयांश फार्म हाऊसवर. इथे हे बघा ही प्रॉपर्टी आहे. इथून हा इथे मोठा स्विमिंग पूल दाखवतो तुम्हाला. हा डबल स्विमिंग पूल आहे. हा इथे डीप आहे, आणि इथे लहान मुलांना खेळायसाठी पण हा स्विमिंग पूल आहे छोटा. मस्त आहे, पाणी पण एकदम क्लिअर आहे. हे बघा सणच्या इथे. सण कसं वाटतंय खेळून? मस्त वाटतंय ना? पाणी क्लिअर आहे. हे यही नहीं, अभी और सुनिए. बघा बाबू, हा बाबू बघा इथे मासे पकडतोय स्विमिंग पूल मध्ये. बड़े खतरनाक लोग हैं. लगता है ये पागल हो गया. बाबू किती मासे भेटले? 10 मासे भेटले. बनवायचेत ना? हा बघा सुरमई पापलेट भेटले बाबूला. हा छोटा भीम आला आता. सोबत इथे अटॅच बाथरूम आहे, आणि इथे कॉटेज आहेत. 4 वेगवेगळे कॉटेज आहेत. हा सगळ्यात मोठा कॉटेज आपला आहे, जसं मी काल दाखवलं आहे. ह्याचा बाहेरना व्ह्यू दाखवतो तुम्हाला, आणि मी नंतर आतमध्ये नेऊन दाखवीनच परत एकदा. काल दाखवलं आहे. हा एक कॉटेज आहे. हा मोठा रूम आहे, म्हणजे हा गेस्ट मोठे जेव्हा ग्रुप येतात त्यांच्यासाठी. हा इथे एक आहे, हा दुसरा एक आहे, आणि हा एक कॉटेज आहे बघा. असे मिळून 4 कॉटेज. इथे जेवण नाश्त्याची सगळी व्यवस्था आहे आतमध्ये. पूर्ण ही प्रॉपर्टी आहे एवढी, आणि बघा सगळं इथे व्यवस्थित एकदम. आणि बाथरूम वगैरे सगळे क्लिअर आहेत, क्लीन आहेत. AC आहे आपल्याला, पंख्यांची पण व्यवस्था आहे. आणि जर इन केस लाईट जाते तर UPS इन्व्हर्टर पण लागलेले आहेत, त्याच्यामुळे टेन्शन नाही इथे सगळ्या गोष्टींचं. मस्त मॅनेज केलं आहे. इथे ग्रास आहे पूर्ण, इथे पण खेळू शकतो आपण. बॅडमिंटन वगैरे काल खेळत होते, आपण लेट झालो आहे. तर हा बघा अशी प्रॉपर्टी आहे पूर्ण श्रेयांश रिसॉर्ट. आता आपल्यासोबत आहे तिथे अनिकेत भाऊ आणि ओमकार. अनिकेत भाऊ इकडचे बुकिंग घेतात, तर अनिकेत भाऊ थोडे माहिती देतील आपल्याला. दादा आपल्या रिसॉर्टचं नाव आहे श्रेयांश रिसॉर्ट. माझं नाव आहे अनिकेत, माझं नाव ओंकार आहे. आपलं कर्जत मुरबाड रोडच्या इकडे आहे. आपल्या कर्जत स्टेशनवरून आपलं 15-20 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. आणि काय बुकिंग करायचं असेल तर कॅप्शनमध्ये नंबर देत असेल, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. ओके, धन्यवाद दादा, थँक्यू. पता लगा लिया, सब कुछ पता लगा लिया. मैंने अपने दिमाग का इस्तेमाल करके सब कुछ पता लगा लिया. आता आपण स्तुतीची काल ट्यूब गाडीत टाकलेली. आता स्तुतीची ट्यूब काढूया गाडीतनं, आणि स्तुतीला खेळायला देऊया. आपण काल आलेलो तेव्हा आणले ट्यूब. हे बघा स्तुतीची ट्यूब आणली आपण, आणि पंप आणलाय हवा भरायचा. तर आता ही ट्यूब फुगवूया पटकन.
स्तुतीची, आणि स्तुतीला पण पाण्यात घेऊन जाऊया. आता सगळे एन्जॉय करायला लागलेत. आपल्या कॉटेज जवळ बघा मस्त अशी झाडं आहेत बघा, छान झाडं आहेत कॉटेज जवळ. आपला कॉटेज आहे इकडे. आता चला आपण पण स्विमिंग पूलमध्ये जाऊया. ते पण मस्त झाड आहेत. जास्वंदाचं फूल बघा, एक मावळलंय. हे फूल मस्त एकदम. इथे छोटी छोटी अजून पण फुलं आहेत. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, लव यू ऑल.